सांगली भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला। पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरम, राष्ट्रध्वजारोहण तसेच तंबाखूमुक्ती, महिला सुरक्षितता आणि सन्मानाची शपथ घेण्यात आली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला। यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजीता महापात्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। घर प्रमुख न्यूज सांगली। अजून थोडा 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा। स्वातंत्र्यापूर्वी त्यावेळेचे जे समाज धोरण होते व ते लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, आणि देशासाठी मेलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन केलं। त्यातून हजारो लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या छातीवर गोळ्या 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशासाठी चांगलं जगलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करण्याची आवश्यकता आहे। 2014 साली त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाल्यानंतर त्यांनी 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत विकसित भारताचं एक स्वप्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आहे। ते देशासाठी चांगलं जगलं पाहिजे या संकल्पनेतलं आहे। या देशातला प्रत्येक माणूस त्याच्यापुरता चांगला जगला तरीसुद्धा देश कुठल्या कुठे जाणार। 142 कोटीचा देश भागिले 4 इतक्या फॅमिलीज याने आपल्या कुटुंबापुरतं आम्ही देशासाठी जगू। रोजचं आपलं व्यक्तिगत जीवन आहेच, पण त्या जगताना प्रत्येक वेळेला देशाची आठवण, देशाला वैभवापर्यंत नेण्यासाठीचा एक प्रयत्न असं जर प्रत्येक कुटुंब करेल तर म्हणजे मोदीजींचं विकसित भारत हे स्वप्न पुढे पाहायला वेळ लागणार नाही। अविकसित, विकसनशील आणि विकसित यातल्या अविकसितमधून विकसनशील या स्टेजला आपण आहोत। विकसित या स्टेजला जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे हात जोडून सगळ्यांना पाहतो। एक प्रश्न आहे तासगावमध्ये महिला नेतृत्वाची आहे आणि माझ्या तिथल्या मुलींना ताबडतोब तिथलं कॉन्ट्रॅक्ट सस्पेंड केलं आहे। नवीन टेंडर काढून नवीन टेंडर ज्याला मिळेल तो ते नीट करतोय हे बघण्यासाठी दर आठवड्याला आमच्या वतीने कोणीतरी त्या गोष्टीला जाणं, तिथलं अन्न खाऊन बघणं, मुलींशी गप्पा मारणं येथे वर्षभर यांची देण्याचा काळ संपला असता 112 नंबर डायल करायचं 6व्या मिनिटाला त्याचं निर्देशक मिळेल। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात त्वरित प्रतिसाद मिळेल यासाठी सांगली जिल्ह्याला पुरस्कार मिळाला आहे।